नमस्कार मित्रांनो, मी सूरज. स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे व्लॉगर सूरज 03. तर मित्रांनो, मागच्या रविवारी एक व्हिडिओ अपलोड केली होती मी, जो माझा फर्स्ट व्लॉग होता आणि हा माझा सेकंड व्लॉग आहे. व्लॉग खूप इंटरेस्टिंग आहे आजचा, तर व्लॉग पूर्ण बघा. कारण की आज म्हणजे उद्या मित्राचं लग्न आहे आणि आज हळद आहे. तर मी गावाला चाललोय आज. माझा मित्र अनिकेत मला घ्यायला येतोय आणि व्लॉग खूप इंटरेस्टिंग आहे, तर शेवटपर्यंत व्लॉग बघा. अनिकेत आलाय खाली आणि मी चाललोय आता. लिफ्ट येते मित्रांनो, खाली लिफ्टने जातोय. हा चल, हा माझा भाऊ आहे मित्रांनो. तो आणि मी एकच विंगला राहतो. हा चल, बाय. हे बघू शकता मित्रांनो, अनिकेत आलाय. हे बघा, आज वेगळी गाडी आणली. हे बघू शकता अनिकेत. त्या दिवशी असं खलनायक दिसत होता ना, कारण की दाढी बिडी त्याची. आता दाढीला कधी मारून आलाय तो. चला तर मित्रांनो, भेटू आपण. आता अनिकेतच्या घरी चाललंय. तिथून अनिकेतची बॅग वगैरे घेऊन गावाकडे निघायचंय. तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आपण गावाला पोहोचलोय मित्रांनो, आणि हे बघू शकता तुम्ही माझं वालं गाव. मी पण गावाला तब्बल 2 वर्षानंतर आलोय, त्यामुळे मला पण खूप वेगळं वाटतंय. आता याच्यानंतर नवरदेवाला हळदीला काढायचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर लॉन्सला जाऊन आपण हळदीचं काही फोटोशूट वगैरे पण करायचं आहे. त्याआधी अनिकेतच्या घरी पण जायचंय. तिथून थोडंसं फ्रेश होऊन मग आपण लॉन्सला निघू. इथं बघू शकता तुम्ही, नवरदेव हळदीला चाललाय, त्यामुळे इथं डीजे वगैरे लावून लोक एन्जॉय करताय मस्तपैकी. तुमच्या पण गावाला असंच नवरदेव हळदीला जायच्या आधी डीजे वगैरे लावतात का, मला कमेंट करून सांगा. नवरदेव काढल्यानंतर आपण अनिकेतच्या घरी जाऊ. अनिकेतच्या घरी गेल्यानंतर मग तिथून आपण लॉन्सला निघू. आपण अनिकेतच्या घरी निघालोय आणि अनिकेतच्या घरून आपण लॉन्सला जाणार आहोत. लॉन्सला गेल्यावरती तुम्हाला पुढची क्लिप दाखवतो. माझ्याकडे माईक नसल्यामुळे गाडीवरती खूप बॅकग्राऊंड नॉईज येत होता आणि आवाज एवढा काही व्यवस्थित ऐकायला येत नव्हता. त्यामुळे मी व्हिडिओमध्ये बऱ्याचशा ठिकाणी व्हॉइस ओव्हर करून टाकलाय माझा. फायनली आपण लॉन्सला पोहोचलोय आणि तुम्ही बघू शकता इथं डीजे वगैरे लावून लोक म्हणजे एन्जॉय करताय हळदीचा. मी इथला आवाज नाही टाकू शकत, कारण डीजेला जे गाणे वाजताय त्या गाण्यांमुळे आपल्या व्हिडिओमध्ये कॉपीराईट येऊ शकतो. त्यामुळे मी इथं पण व्हॉइस ओव्हर केलंय. बघा, इथं नवरदेवाची आंघोळ चालू आहे आणि इथं फोटोशूट पण चालू आहे, तुम्ही बघू शकता. तर रोशन भाऊ फुल डीजेच्या आवाजावरती एन्जॉय करताय, पण डीजेचा आवाज नाही टाकू शकत कॉपीराईट मुळे. आता इथं अमोल भाऊ सोबत एक फोटो घेतोय आम्ही.
मित्रांनो. झाल्यानंतर इथं नवरी नवरदेवाचा फोटोशूट चालू आहे आणि आम्ही पण खूप थकलोय. आता फोटोशूट झाल्यानंतर आम्ही पण घरी जाऊ. त्यानंतर उद्या लग्नाच्या दिवशीच भेटू डायरेक्ट. तोपर्यंत टेक केअर, बाय, गुड नाईट. मॉर्निंग मित्रांनो, आज लग्नाचा दिवस आहे आणि आम्ही कॅमेऱ्याच्या बॅगा वगैरे घेऊन लॉन्चकडे निघालोय. आणि आता लॉन्चला गेल्यावरती पहिल्यांदा आम्ही फोटोशूट करणार आहे नवरी नवरदेवाचा. तर चला तुम्हाला लॉन्चला गेल्यावरती व्हिडिओ दाखवतो. आपण लॉन्चला आलोय आणि कॅमेरा घेऊन आपण रेडी आहे. आता आपण फक्त कपल्सची वाट बघतोय की ते कधी रेडी होता, कारण त्यांचं कपल फोटोशूट करायचं आपल्याला. इथे अमोल भाऊ आणि अनिकेत लॉन्चचा ड्रोन शूट घेत आहे. नवरदेव अमोल भाऊ यांचं फोटोशूट चालू आहे आणि ऊन पण खूप लागत होतं. पण मग काय, आता काम तर करावंच लागतं मित्रांनो, ऊन असो किंवा काही पण असो. तर इथं नवरदेव अमोल भाऊ यांची तयारी झाली आणि इथं अनिकेत सोनू फोटोशूट करताय आणि डीजे बीजे लावलंय, लोक एन्जॉय करताय. इथं आम्ही ग्रुप फोटोशूट करतोय आणि पाय खूप दुखताय मित्रांनो, कारण फोटोग्राफर बनणं पण सोपं नसतं. दिवसभर उभं राहून काम करायचं असतं. इथं मला सगळ्यात जुने माझे शाळेतले मित्र पण भेटले, तुम्ही बघू शकता. आणि अमोलचं फायनली लग्न झालंय आणि आमचे पाय पण खूप दुखत आहे, कारण दिवसभर फोटो काढलेत आणि ऊन पण खूप होतं. आणि इथं कपल्स फोटोशूट करून आम्ही पण नाशिकला परत निघणार आहे. फायनली लग्न झालंय आणि आमचं फोटोशूट झालंय. आमचं फोटोशूट संपून आता आम्ही निघालोय वापस नाशिकला. व्हिडिओ चांगले वाटले असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. बाय, टेक केअर.